नमस्कार, शोभाज मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। इथे घेतलं आहे हार्पिक। आता हे हार्पिक आपण 1 चमचा घ्यायचं आहे। अर्धा चमचा ईटिंग सोडा, आपण जो खाण्याचा सोडा वापरतो तो घ्यायचा आहे, तो अर्धा चमचा घ्यायचा। हे सर्व एकत्र करायचं। इथे तुम्ही एखादी जाड काडी जरी घेतली तरी पण चालेल। हे बघा, असं हे सोल्यूशन तयार होतं। जर तुम्हाला खाण्याचा सोडा वापरायचा नसेल तर इथे तुम्ही बेकिंग पावडरचा वापर करू शकता। इथे मी हातात बघा मोजे घातलेले आहे। याचा वापर झाला की मी लगेच फेकणार। तुमच्याकडे जे हातमोजे असतील ते तुम्ही वापरू शकता। आता हे जे सोल्यूशन तयार केलं ते मी टॉयलेटमध्ये टाकणार। याने सर्व पिवळसर डाग निघतात। आणि याला आता ब्रश करायचं। किंवा 1 चमचा हार्पिक, त्याच चमचाने अर्धा चमचा खाण्याचा सोडा आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर। दुसरं, हार्पिक 1 चमचा, अर्धा चमचा बेकिंग पावडर, हे जरी तुम्ही घेतलं तरीही चालेल। किंवा 1 चमचा हार्पिक, अर्धा चमचा खाण्याचा सोडा, असं जरी तुम्ही सोल्यूशन तयार केलं तरी पण चालेल। सोल्यूशन तयार करताना मोठा प्लास्टिकचा डबा वापरा। हे तीनही साहित्य एकत्र करताना एखाद्या जाड काडीचा वापर करा। सोल्यूशन तयार केलं की लगेच ते टॉयलेटमध्ये टाकायचं आणि टॉयलेट ब्रशने स्वच्छ घासून घ्यायचा। 10 मिनिटांनंतर आता मी टॉयलेट धुवून घेते। आता मी टॉयलेट कसं स्वच्छ करायचं यावर व्हिडिओ अपलोड केलेले आहेत। टॉयलेट मी व्यवस्थित धुवून घेतलेला आहे। याच्यावरचे पिवळसर डाग सर्व निघालेले आहेत। टॉयलेट स्वच्छ करण्यासाठी जेवढं आपल्याला सोल्यूशन आवश्यक आहे तेवढंच आपण तयार करायचं। सोल्यूशनचा वापर झाल्यानंतर प्लास्टिक कंटेनर आणि जो चमचा आपण वापरतो तो लगेच धुवून स्वच्छ करायचा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा।